नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि वीकेंड आहे. तर रात्री मसाले भात बनवला होता आणि कांद्याची चटणी तर थोडीशी उरली होती. तर मी म्हटलं की माझ्या मिस्टरांना आणि गाऊला ब्रेकफास्टमध्ये तीच देईल. मी ब्रेकफास्ट करणार नव्हते लवकर, म्हणजे मला स्किप करायचा होता ऑलमोस्ट. तर मी थोडासा स्किप केला, कारण काय होतं की सुट्टीच्या दिवशी काही ना काही बाहेरही खाणं होतं. आणि हा व्हिडिओ मी म्हणजे डाएटचे जे आत्ता व्हिडिओ टाकते तर ते बनवण्याच्या आधीचा आहे. ऑलमोस्ट मी म्हणजे माझं रुटीन सेम आहे, परंतु बऱ्याचदा मी कधी कधी स्किप करते म्हणजे मी जेवण जेवते, परंतु सकाळी सकाळी मला जेवावं नाही वाटत आणि त्यामुळेच मग मी ब्रेकफास्ट नाही करत. डायरेक्ट दुपारचं जेवण करते आणि स्नॅकमध्ये काहीतरी घेते आणि डिनर करते. तर असं माझं रुटीन आहे सध्या. आणि ते मला दुपारच्या जेवणामध्ये मटकीची भाजी बनवायची होती. मटकीला छान मोड आले होते, तुम्ही पाहू शकता. सो मी पटकन अशी छान कांदा, टोमॅटो आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकून नॉर्मल साधी मटकी बनवली. थोडासा रस्सा पकडला होता त्याच्यामध्ये. आणि मी इथे राईस लावला होता थोडासा मटकीसोबत, कारण राघवला राईस आवडतो. सो त्यामुळे तर आम्ही थोडा थोडा खातो कधी कधी. तर इथे माझा जो कुकर आहे तर त्याचा वाल गेलेला आहे, तर त्या वालमधून हवा जात होती. सो मला आता तो रिपेअरिंगला न्यावा लागणार होता. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हवा जाते वालमधून. आणि इथे भेटतो, असं नाही की नाही. इथे गिफ्ट मार्केटवरून एक स्प्रे आणला होता, मोठा स्प्रे. मला असं वाटलेलं आधी की त्याने इझी जाईल मला झाडांना वगैरे स्प्रे करायला वॉटर, कारण आता ऊन आहे तर दिवसातनं मी एकदा तरी स्प्रे करते झाडांना. सो मी मोठा स्प्रे घेऊन आले, परंतु मला तो यूज करायला जमत नव्हता. मी खूप प्रयत्न केला, नंतर मी तो पुन्हा घेऊन गेले गिफ्ट मार्केटमध्ये आणि नवीन दुसरा घेऊन आले. नमस्कार मंडळी. आणि आत्ता झालेले आहेत, पण पाहू शकता 4 वाजलेत आणि आम्हाला काही ग्रोसरी शॉपिंग करायची. नेस्टोला जाणार आहे आम्ही आणि मसाले वगैरे आणायचे आहेत आम्हाला नेस्टोवरून भारतामध्ये नेण्यासाठी. भारतात जायला अजून 2 वीक आहेत, परंतु म्हटलं की आत्ताच खरेदी करून ठेवते, बघून ठेवते काय काय, कारण विसरून जाईल मी. सो त्यामुळे तर आत्ता त्यानंतर ग्रोसरी शॉपिंग झाली. आता 2 आठवडे जायला असले तरी घरामध्ये काही वस्तू मी भरपूर साऱ्या कमी केल्यात, सो जेणेकरून मोकळं होऊन जाईल. परंतु आता अशा बेसिक वस्तू सुद्धा घरामध्ये नाही आहेत, सो म्हटलं की त्या घेऊन याव्यात. तर तिथूनच मैत्रिणीकडे जाणार आहे. आम्हाला संध्याकाळी डिनरला बोलवलेलं आहे शुभांगीकडे, तर ते आपल्या दरोडीचेच आहेत. तर तिकडेही थोड्याशा गप्पा मारू इंडियाला जाण्याआधी. आणि मग ग्रोसरीमध्ये काय काय आणले तर तुमच्यासोबत मी शेअर करेलच संध्याकाळी आल्यावरती. तर चला आता जाऊयात ग्रोसरी शॉपिंगला. त्यानंतर मी गारमेंट सेक्शनला गेले होते, तर तिथे ह्या बेडशीट्स होत्या ज्या मी 27.5 दिरहमला घेतल्या होत्या. 4 नेल्या होत्या, तर त्या 39 दिरहमला होत्या. तर मी तेच चेक करण्यासाठी गेले होते की अजून ऑफर आहे का, किंवा म्हणजे कोणाला जर अजून घ्यायची असेल तर मी पटकन लवकर एक मिनी ब्लॉग टाकणार होते, परंतु तिथे 39 दिरहमला होत्या. सो मी नाही टाकला.
आणि यानंतर आम्ही आलो होतो शुभांगीकडे. तर तिचा हा छोटा मुलगा आहे आणि तिला एक मुलगी आहे. तर आम्ही बरंच येतो त्यांच्याकडे. आम्ही बाहेरही जातो आउटिंगसाठी सोबतच, परंतु आता बाहेर गरमी आहे. सो ती मला बोलली की या इकडे घरी जेवायला देखील या. तर तिने खूप छान असे फिश फ्राय केले होते, अजून त्यासोबत कोळंबीची भाजी देखील बनवली होती, भाकरी होती आणि राईस देखील होता. तर आम्ही मस्त जेवण वगैरे देखील केलं आणि तिथे राघव मस्त खेळत होता श्रेयांसच्या गाडीसोबत. तर गाऊही नंतर खूप नादवली. सुरुवातीला गेल्या थोडीशी खेळत नव्हती, परंतु नंतर छान खेळू लागली. तर आमचा आम्ही भरपूर लवकर गेलो होतो. जवळजवळ आम्ही 5 ते 6 वाजता गेलो होतो आणि आम्हाला यायला जवळजवळ 10 वाजले होते, 10 साडेदहा. तर आम्ही निवांत जेवण वगैरे केलं, खूप छान गप्पा मारल्या. आणि इथे राघवला श्रेयांसची गाडी हवी होती आणि श्रेयांसला त्याचीच गाडी हवी होती, परंतु नंतर श्रेयांसला दुसरं खेळणं दिलं. तर पाहू शकता राघव किती ओढत होता टॉयज, आणि दोघंही रडत होते, असं नाही की हाच रडतोय. परंतु नंतर तो नादवला, त्यालाही खेळायला हवं होतं आणि यालाही हवं होतं. काय करताय तुम्ही? अच्छा, तुम्ही हे का नाही खेळत, लुडो वगैरे तसलं भेटल्यावर? लुडो नाहीये? आपण खूप खेळायचो आहे ना किंजल, लुडो खेळायचो आपण, नाही आबुषा करायला? आठवतंय का ग? रात्रीचं बाहेर गेलं की जेवण वगैरे झालं का आईस्क्रीम खायचं, आल्यावरती दुसऱ्या दिवशी सुट्टी असली. तू होती पण तुला येत नव्हतं तेव्हा. काय, कोणता गेम आहे हा? म्हणजे एक माणूस असणार, मी एक वर्ड देणार दुसऱ्या माणसाला, समजा कॅट आहे, मग मी इथे ए लिहिणार. जर तिला नाही जमलं तिला गेस करायला, तर मग मी इथे ड्रॉ करणार. अच्छा, हा हा, छान गेम आहे हा. आता कॅट माहिती झालं ना? आता दुसरा वर्ड. आणि यानंतर आम्हाला घरी जाताना आठवलं की ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. सो तिथेच शुभांगी जिथे राहते तिथेच भारत आटा म्हणून एक शॉप आहे. तर तिथनं आम्ही ज्वारीचं पीठ नेहमी घेतो. तर तिथनं ज्वारीचं पीठ घेतलं आणि तिथे अशा प्रकारे भरपूर सारे मसाले वगैरे होते. तर हे एक किराणा मालाचंच शॉप आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि पीठ वगैरे घेतल्यानंतर आम्ही घरी निघालो. तर पेट्रोल संपलं होतं कारमधलं. तर माझ्या मिस्टरांनी इथे येता येता पेट्रोल पंपावर घेतली कार. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला, कॉमेंट करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.